तो गाईज आजपर्यंत तुम्ही बघितलेला असेल प्रिन्स कट किंवा फोटक्स ब्लाऊजमध्ये कप कसा लावतात, तर हा आज आपला नवीन फंडा. तर तुम्ही बघू शकता कटोरी ब्लाऊजमध्ये मी कशी प्रकारे कप जे आहे स्टिच केलेला आहे ना, अगदी 5 मिनटामध्ये आपल्याला फिनिशिंग आपली जे येणार आहे. तर तुम्ही बघू शकता ती फिनिशिंगने आपली कटोरी ब्लाऊजमध्ये हे कप्स लागलेला आहे. तर चला मग आता वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की मी 5 मिनटामध्ये कशी ते कटोरीमध्ये कप जे आहे ते लावलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अस्तर आणि मेन फॅब्रिक मी कापून घेतलेले आहे. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा ते कापून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडी जागा आपल्याला अशी ठेवून द्यायची आहे. अस्तरची तेवढीच राहू द्यायची आहे, जे मेन फॅब्रिक आहे त्याचे ठेवून द्यायचे आहे. आता आपल्याला हे कप्स जे आहे ते या कटोरीमध्ये टाकायचे आहेत. तर चला मग आता आपण याचं सर्वात अगोदर मेजरमेंट घेऊ की आपल्याला किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे आणि ते कसं करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की मी ते कशा प्रकारे करत आहे. आता आपल्याला याला अशी फोल्ड मारायची आहे आणि आता मी याचं तुम्हाला माप सांगते. त्याच प्रकारे तुम्हाला जे माप आहे ते तुम्हाला असं घेऊन घ्यायचं आहे. जे मी परफेक्ट माप सांगणार आहे तुम्हाला तेच माप घ्यायचं आहे, तेव्हाच तुमची कटोरीमध्ये जे पोप आहे ते व्यवस्थित फिटिंगने लागतील आणि तुमची ब्लाऊज फिटिंग जे आहे ते व्यवस्थित येईल आणि फिनिशिंगने. तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने आपल्याला 2.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. आडवी आणि उभी जी आहे ती तुम्हाला 2 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि उभी जी आहे तुम्हाला 2.5 इंचावरती खूण करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे 2 खुणा केलेल्याच आहेत. आता आपल्याला अशी सरळ लाईन जी आहे ती अशी ओढून घ्यायची आहे. ओढल्यानंतर आपल्याला याच्यावरती 2 टिपा मारून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला कपडा इकडे तिकडे जाऊ नये आणि शिलाई ते निघू नये, नाहीतर मग आपला कप जो आहे तो व्यवस्थित त्याला बसणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला 2 शिलाई जे आहे ते मारून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता आता कसा आपला कटोरीला पप तयार झालेला आहे. आता ही आपली साधी कटोरी जी आहे ते तयार झालेली आहे. तर आता आपल्याला याला कप लावायचे आहे. तर मग कप लावायचं कसं, तर चला मग आता बघा तुम्ही मी कसे कप लावते. तर आपल्याला हे जे आहे व्यवस्थित कप जे आहे ते व्यवस्थित सेंटरवरती ठेवायचं आहे आणि तिन्ही चारी बाजूने आपल्याला जागा सोडायची आहे, कारण की आपल्याला तिन्ही चारी बाजूने त्याच्यावरती स्टिच करायचे असते आणि व्यवस्थित ते ब्लाऊजला जोडायचं असते. तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी जोडायचं असते, तर या साईडने सुद्धा आपल्याला जागा सोडावीच लागतो. त्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित सेंटरला जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्याला टिप मारत आहे. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. टिप मारल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा लुक जो आहे तो अशा प्रकारे तयार होतो. आणि असं तयार झाल्यानंतर जे आपलं हे मेन फॅब्रिक आहे ते घेऊन घ्यायचं आहे आणि याच्यावरती किती शिलाई मारायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. याचं अंतर थोडं वेगळं घ्यायचं आहे, तर मग ते अंतर किती घ्यायचं आहे तर तुम्ही बघा. तर आता आपल्याला खालच्या साईडने वरती एक निशाण करून घ्यायचं आहे 1 इंचावरती आणि वरच्या साईडने आपल्याला 2 इंचावरती निशाण करून घ्यायचे आहे आणि अशी त्याला टिप मारून घ्यायची आहे, कारण की आपले जे नोक असतात याच्यात ते उभं राहता कामा नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येईल. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे. तर आता आपल्याला याला पूर्णपैकी स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपला जो अस्तर आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित एकाला एक अटॅच होतील. तशा प्रकारे आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे. टिप मारल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर याला साईडपट्टी कटोरी जी काय आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता मी कशा प्रकारे जोडत आहे. तुम्हाला सुद्धा अशाच फिनिशिंगने जर करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा असंच जोडावं लागेल. आता तुम्ही बघू शकता मी ज्या प्रकारे स्टिच करत आहे त्या प्रकारे जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आणि बेल आयकन जरूर दाबा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याकडे पोचतील. आणि माझ्याकडे खूप नवीन जे स्ट्रिका असतात जे मी अनुभवतो मी तेच टाकत आहे. तर प्लीज गाईज सपोर्ट करा. तर आता तुम्ही बघू शकता अटॅच केलं आहे आणि मी कटून सुद्धा घेतलेला आहे. तर आपल्या कटोरीचा लुक जो आहे तो अशा प्रकारे आलेला आहे. तर छान वाटला ना तुम्हाला? तर प्लीज जर वाटला